मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। ज्या डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याची राज्यभरातील लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या, त्यांच्याकरिता एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे। 29 आणि 30 नोव्हेंबर ह्या 2 तारखा अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, ज्यात पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे, जे सरकार स्थापन होण्याआधी करणे गरजेचे असते। राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे। ते म्हणाले की ज्याप्रमाणे दिवाळीचा बोनस 2 महिन्यांचे एकूण 3000 रुपये आम्ही आधीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केले, अगदी त्याचप्रमाणे आता लवकरच पुढील महिन्यांचे पैसे देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला आम्ही सुरुवात करणार आहोत। येणाऱ्या 2 दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। मात्र सोबतच महायुती सरकारने महत्त्वाच्या कागदपत्राविषयीच्या 2 अटी ठेवल्या आहेत। शिवाय कोणत्या बँकेतील खाते चालेल आणि कोणत्या बँकेतील खाते चालणार नाही याबद्दल सुद्धा महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत जर तुमचं नाव असेल तर तुमच्याकरिता हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा आणि चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। मित्रांनो, आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, प्रचार सभेदरम्यान म्हणजेच निवडणुकीच्या आधी महायुती सरकारच्या प्रमुख नेत्यांनी अशी घोषणा केली होती की डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे, 6वा हप्ता, हा आम्ही नोव्हेंबर महिन्यातच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहोत। तसेच यापुढे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये बँक खात्यामध्ये मिळणार आहेत। मात्र सोबतच ह्याकरिता काही अटी त्यांनी मांडल्या होत्या। एक महत्त्वाची अट म्हणजे अशी की बँकेतील KYC महिलेची पूर्ण झालेली असावी। आधार कार्डचे सीडिंग झाल्याशिवाय म्हणजेच DBT इनेबल झाल्याशिवाय लाडक्या बहिणीला पुढील एकही हप्ता मिळणार नाही। तेव्हा जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतील महिला असाल, आतापर्यंत काही हफ्ते तुम्हाला मिळाले असतील किंवा पूर्ण पैसे जरी मिळाले असतील तरी तुम्हाला एक काम लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे। जर तुम्ही बँकेतील KYC ची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर लवकरात लवकर ती प्रोसेस पूर्ण करून घ्या। KYC चा एक फॉर्म असतो, तो फिल करून बँकेत सबमिट करा। जेव्हा तुमची KYC पूर्ण होईल, आधार कार्डच्या सीडिंगचं प्रोसेस पूर्ण होईल, तेव्हा कुठे तुमचं DBT इनेबल होईल आणि DBT इनेबल झाल्यावरच अशा शासकीय योजनांचे पैसे, शासकीय योजनांचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करता येतो। मित्रांनो, ह्यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे आणि एक डिटेल पुन्हा चेक केल्या जाणार आहे। त्यातील सर्वात महत्त्वाची डिटेल म्हणजे इन्कम, तुमचं उत्पन्न। तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न जर 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तरी देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल, तो फॉर्म ॲक्सेप्ट देखील झाला असेल, योजनेचे पैसे तुम्हाला आतापर्यंत काही मिळाले असतील। मात्र आता यापुढे असं काही आढळून आलं की ह्या योजनेचा लाभ घेणारी महिला ऑलरेडी सक्षम आहे, श्रीमंत कुटुंबातील आहे किंवा तिच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या वर आहे आणि तरीही ती ह्या योजनेचा लाभ घेते आहे, तर त्वरित अशा महिलांची नावे योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे। शिवाय तुमच्या कुटुंबातील एक जरी सदस्य इन्कम टॅक्स भरतो आहे, म्हणजेच तो इन्कम टॅक्स भरण्याच्या स्लॅबमध्ये येत असेल, तरी सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असू शकत नाही। अशा महिलांना देखील योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही, कारण ही योजना शेवटी गरीब महिलांसाठी होती, ज्यांना पैशांची खरंच खूप गरज असते। गरजू मध्यमवर्गीय महिलांसाठी त्यांना सक्षम करण्यासाठी ही योजना सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली होती। मात्र ह्या योजनेचा लाभ अनेक श्रीमंत महिलांनी देखील घेतलाय आणि अशा महिलांविरुद्ध आता सरकार एक मोठी कारवाई देखील करू शकते। आता मागील व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक महिलांनी मला विचारलं की जे हफ्ते आमच्या खात्यामध्ये जमा झाले ते परत घेतले जाणार काय, ते पैसे आमच्याकडून वसूल केले जाणार काय? तर एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की पैसे तुमच्याकडून परत घेतले जाणार नाही, कारण हे पैसे एका ओवाळणीप्रमाणे तुम्हाला देण्यात आले होते। मात्र एक उपाययोजना महायुती सरकारद्वारे करण्यात येणार आहे की यापुढे अशा महिलांना ज्या ह्या योजनेसाठी पात्र नाहीयेत, त्यांना यापुढे योजनेद्वारे एकही रुपया मिळता कामा नये। मित्रांनो, सध्याची महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा पेच अद्यापही सुटलेला नाहीये। एकनाथ शिंदे यांनी CM पदाचा राजीनामा दिला, तसेच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून त्यांनी माघार घेतली आहे। अशात आता देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास मुख्यमंत्री म्हणून निश्चित मानलं जात आहे। ह्या टर्मला एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री नसले, मात्र त्यांना एक मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा अशा 3 विभागांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे।
मुख्यमंत्री पदासोबतच गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहण्याची दाट शक्यता आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हाच फॉर्म्युला ठरल्यामुळे शिंदेंची उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि तशी ऑफरही त्यांना दिल्याचं बोललं जात आहे। मात्र मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेण्याऐवजी अन्य नेत्याला संधी देण्याचं शिंदेंच्या मनात आहे असं सूत्रांद्वारे समोर आलं आहे। लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा महायुती सरकारद्वारे करण्यात येणार आहे। महायुती सरकारच्या सत्ता वाटपात भाजप मुख्यमंत्री पदासह महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपकडे सामान्य प्रशासन, गृह, महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, ऊर्जा, सामाजिक न्याय, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंडळ इत्यादी महत्त्वाची खाती राहतील। भारतीय जनता पक्षाकडून साधारणतः 5 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद हे सूत्र निश्चित केले जाऊ शकते आणि जर तसे झाले तर भाजपच्या वाट्याला 25, शिवसेनेला 10 आणि अजित पवार यांना 8 मंत्रिपदे मिळू शकतात। अशात वित्त आणि नियोजन खाते अजित पवार यांच्याकडे जाऊ शकते। मित्रांनो, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत। ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत आणि या बैठकीतच मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटू शकतो। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्लीमध्ये आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीला शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हजर असतील। यामध्ये मुख्यमंत्री पदासह अन्य मंत्रिपदांवर चर्चा करण्यात येणार आहे। मित्र पक्षांना मंत्रिमंडळात सन्मानजनक वाटा देण्यात येईल असा शब्द भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून शिंदे आणि अजित पवारांना देण्यात आला आहे। मित्रांनो, ह्यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी लाडकी बहीण योजनेवर एक मोठे वक्तव्य केले आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला प्रचंड यश मिळालं आणि महायुती सरकारच्या ह्या यशामध्ये राज्यातील लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे। आतापर्यंत महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपयांचे एकूण 5 हप्ते जमा केले आहेत। एकूण 7,500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। राज्यातील 2,40,00,000 बहिणींच्या खात्यावर 1,500 रुपये दिले जात होते। आता महायुतीने ही रक्कम वाढवून 2,100 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, राज्यात ज्या 2,40,00,000 बहिणींना ही रक्कम मिळत आहे त्यापैकी नवीन नियमानुसार केवळ 22% महिला या योजनेस पात्र आहेत असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे। राजू शेट्टी म्हणाले की शासनाच्या नव्या अध्यादेशात अनेक नियम लावलेले आहेत। हे नवे नियम पाहता केवळ 22% बहिणीच पात्र ठरतील। मतदानाच्या आधी सरसकट बहुसंख्य लाडक्या बहिणींच्या नावाने पैसे आले आणि आता मात्र त्यांची मते घेतल्यानंतर त्याच्यामध्ये निकष लावून आवडत्या आणि नावडत्या भगिनी असा भेदभाव केला जात आहे। विधानसभा निवडणुकीत सगळ्याच भगिनींनी तुम्हाला भरभरून मते दिलेली आहेत, त्यामुळे त्यांच्यात भेदभाव करण्याची गरज नाही। दिवाळीत भाऊबीज ताटात टाकायची आणि पुन्हा काढून घ्यायची हे काही तुम्हाला शोभत नाही। त्यामुळे सरसकट महिलांना वाढीव लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी ही राजू शेट्टी यांनी केली। मित्रांनो, राजू शेट्टी यांच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।